सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरदवाड इथं अमित संभाजी कांबळे यांनी सध्या नांदेड इथं कार्यरत असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय आणि संबंधितांवर गंभीर आरोप केलेत. आपल्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करून सूतगिरणीत सभासद दाखवण्यात येऊन कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा दावा त्यांनी निवेदनाद्वारे केलाय. या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अन्यथा 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान आत्मदहन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. शिरोळ तालुक्यातल्या शिरदवाड इथं अमित संभाजी कांबळे यांनी विविध शासकीय कार्यालयांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी कासारवाडी इथं त्यांची परवानगी न घेता त्यांना सभासद दाखवण्यात आलं. त्यांच्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करून आर्थिक व्यवहार करण्यात आले आणि त्यामुळे त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. निवेदनात त्यांनी असाही दावा केलाय की या संदर्भात विचारणा करण्यासाठी संबंधितांकडे गेल्यानंतर त्यांच्याशी अरेरावी करण्यात आली आणि धमकी देण्यात आली. तसंच संबंधित अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, शासनाची फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. अमित कांबळे यांनी 15 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, वस्त्रोद्योग संचालक कार्यालय किंवा मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा यापैकी एका ठिकाणी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. या आंदोलनादरम्यान काही अनुचित घटना घडल्यास त्याला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असंही त्यांनी निवेदनात नमूद केलंय. माझं नाव अमित संभाजी कांबळे, राहणार शिरदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. माझी प्रशांत साळी म्हणून पोलीस RTO उपअधिकारी यांनी माझी मोठ्या पद्धतीने फसवणूक केलेली आहे. रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सूतगिरणी काढून त्याच्यामध्ये माझे बोगस नावं घालून व नावाचा व सहीचा व ह्याची फसवणूक केलेली आहे. ही संस्था कोट्यावधी रुपयाची संस्था असल्याने त्यानं त्या पैशात अपार करून बोगस लोकांची नावं घालून पैशाचा अपार केलेला आहे. जो अधिकाऱ्याचा गैरवापर करून आमच्यासारख्या दलित मागासवर्गीय लोकांची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर त्या संस्थेची चौकशी करून त्या संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी व त्याच्यावर करावी अधिकाऱ्यावर, हे म्हणून मी निवेदन दिलेलं आहे. माझा आत्मदहन 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत मी मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय किंवा वर्षा बंगला किंवा जिल्हा अधिकारी ह्या ठिकाणी मी आत्मदहन करणार आहे. त्याची मला न्याय मिळावा एवढंच. ओके.